श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पौष महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थी तिथी ही शुक्रवारी आहे, अर्थात 3 जानेवारीला आहे. या दिवशी विनायक चतुर्थीचा शुभ सण साजरा केला जाईल. विनायक चतुर्थी हा गणपतीला समर्पित सण आहे. खर मासामध्ये गणपतीची पूजा केल्याने सर्व अडथळे नष्ट होतात असे म्हटले जाते. विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरी केली जाते. पौष महिन्यातील गणेश चतुर्थीला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी गणेशाची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. ज्यांना कामाच्या ठिकाणी यशस्वी व्हायचं आहे किंवा आपल्या जीवनातील संकट दूर करायची आहे, त्यांच्यासाठी हा दिवस विशेष शुभ मानला जातो. गणपती बाप्पांची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी, कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध व वद्य पक्षात चतुर्थी तिथीला गणपतीची पूजा ही केली जाते. या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच आपल्याला विनायक चतुर्थीच्या दिवशी व्रत नाही केलं तरीही चालणार आहे, पण आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची. ही वस्तू टाकल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, नकारात्मकता तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला अजिबात विसरू नका. अशा काही तिथी असतात, जसं की अमावास्या आहे, पौर्णिमा आहे, चतुर्थी आहे, एकादशी आहे. या तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्या आणि आपल्याला स्नान हे करायचं. हे स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. म्हणूनच आपल्याला काय करायचं, विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं. असं म्हटलं जातं, ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100% यश प्राप्त होत असतं. म्हणून आपल्याला अंथरुणामध्ये सर्वप्रथम गणपती बाप्पांचं नामस्मरण हे करायचं. ओम श्री विघ्नहर्ताय नमः किंवा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा आपल्याला 11 वेळा जप करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची. त्यानंतर तुम्ही आंघोळीला थंड किंवा गरम कोणतंही पाणी हे घेऊ शकतात. आणि ह्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची ते म्हणजे पंचगव्य. आता हे तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करू शकतात किंवा अगदी तुम्ही अंगाला चोळलं तरीही चालणार आहे. हिंदू धर्मात पंचगव्याशिवाय कोणतेही शुभकार्य पूर्ण होत नाही. खेड्यापासून शहरापर्यंत कोणत्याही धार्मिक सण, शुभकार्य, पूजा, विधी यामध्ये पंचगव्याचा वापर करण्याला प्राधान्य दिलं जातं. पंचगव्याचा उपयोग घरगुती शुद्धीकरणापासून ते शरीर शुद्धीपर्यंत केला जातो. पंचगव्य म्हणजे गाईचं दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण या 5 गोष्टींच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात. कारण हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गाईच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो. म्हणून गायीपासून भेटणाऱ्या ह्या 5 वस्तूंना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि विनायक चतुर्थीच्या दिवशी पंचगव्य लावून स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य हे टाकायचं आहे आणि आपल्याला स्नानही करायचे. पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, 1 मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे, 1 मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे. स्नान करताना आपल्याला निरंतर
ओम गणगणपतये नमः किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे। जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100% यश हे प्राप्त होत असतं। अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा, नकारात्मकता, इडापिडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तसेच पौष महिन्यामध्ये सूर्यदेवाच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं, म्हणून आवर्जून आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे। जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो विनायक चतुर्थीच्या दिवशी करायचं। अतिशय प्रभावी असा हा उपाय, म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।